हो हो सॉरी. नमस्कार, मी अमोल तोरणे. नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. संपूर्ण पुणे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रासह देशामध्ये लक्षवेधी ठरलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. एकूण 24 फेऱ्या झाल्या. सुरुवातीच्या पहिल्या फेरीपासून अपेक्षेनुसार राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पोटनिवडणुकीतील उमेदवार सुनेत्रा पवार आघाडीवरती होत्या आणि ठरल्याप्रमाणे जो आत्मविश्वास राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना होता, तो आत्मविश्वास सुनेत्रा पवार यांनी विक्रमी मताधिक्य म्हणजे जवळजवळ 2,18,930 मताधिक्याने देशामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये विक्रमी मताधिक्य मिळवून सुनेत्रा पवार विजयी झालेल्या आहेत. खरं तर मतदानाच्या ज्या वेळेस बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली, त्यावेळी सुनेत्रा पवार विक्रमी मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील प्रचाराची सांगता सभा त्यांच्या उपस्थितीमध्ये बारामतीमध्ये झाली होती. त्यांनी देखील देशामध्ये सुनेत्रा पवार विक्रमी मताधिक्याने पहिल्या क्रमांकाने विजय होतील आणि देशातला जो विक्रम आहे ते मोडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. राष्ट्रवादीचे नेते त्याचबरोबर पवार कुटुंबातील सदस्यांनी देखील सुनेत्रा पवार देशामध्ये पहिल्या क्रमांकाने विक्रमी मताधिक्याने विजय होतील असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र बारामती विधानसभा मतदारसंघाची जी पोटनिवडणूक झाली, जे मतदान झालं, त्या ठिकाणी मात्र 58.17% मतदान झालं. त्यामुळं हे घटलेलं जे मताधिक्य आहे त्यामुळे लोकांना, कार्यकर्त्यांना साशंकता होती की सुनेत्रा पवार यांचं जे देशातील विक्रमी मताधिक्य जे ठरल्याप्रमाणे जो विश्वास व्यक्त करत होते कार्यकर्ते, ते पूर्ण होतंय की काय, होत आहे की नाही अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र ज्यावेळेस आज सकाळी 8:30 वाजता बारामती औद्योगिक वसाहत परिसरातील हे जे वकार महामंडळाचं गोडाऊन आहे त्या ठिकाणी मतमोजणीस प्रारंभ झाला आणि पहिल्या फेरीपासून सुनेत्रा पवार प्रचंड मताधिक्याने आघाडीवरती राहिल्या. त्यांच्या विरोधात जे 22 मतदार होते, मला एक गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते. आज कुठल्याही पद्धतीचा जल्लोष राष्ट्रवादीने त्या पद्धतीनं आवाहन केलं होतं. कुणीही जल्लोष करणार नाही, कुणीही गुलालाची उधळण करणार नाही, ना फटाक्याची आतिषबाजी करणार नाही. त्यानुसार या ठिकाणी जी शुकशुकाट दिसतोय, खरं तर बारामतीची पोटनिवडणूक होईल असं स्वप्नात देखील बारामतीकरांना कधीही वाटलं नव्हतं. तरी देखील ही पोटनिवडणूक, अजितदादांचं अनपेक्षित अकाली निधन झालं. या अपघातामध्ये अजितदादांचं निधन झालं. त्याला 3 महिने पूर्ण होत आहेत. 3 महिन्यानंतर ही निवडणुकीला सामोरं जाण्याची वेळ सुनेत्रा पवार यांच्यावरती आली आणि बारामतीकरांनी अजितदादांवरती जे प्रेम केलेलं होतं, तो जो विश्वास दाखवला होता, तोच विश्वास सुनेत्रा पवार यांना बारामतीकरांनी दाखवला आणि उत्स्फूर्तपणे पूर्ण एकतर्फी विजय करून देशामध्ये सुनेत्रा पवार यांना एकतर्फी विजयी केलं. हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे. तसं पाहायला गेलं तर थोड्या वेळापूर्वी जय पवार या ठिकाणी होते. त्यांनी पत्रकार परिषद केली. त्यांनी सुद्धा म्हणले आमचे कुठलेही कार्यकर्ते कुठल्याही पद्धतीचा जल्लोष करणार नाहीत. त्या पद्धतीनं त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि ते जे अजितदादांचं ज्या ठिकाणी अंत्यविधी झाला होता, विद्या प्रतिष्ठानचं जे प्रांगण आहे त्या ठिकाणी, जे स्मृतीस्थळ आहे त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी ते त्या ठिकाणी जय पवार आपल्या कार्यकर्त्यांसोबत गेलेले आहेत. खरं तर बारामतीची धुरा सक्षमपणे सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावरती आलेली आहे. बारामतीकरांनी देखील तोच विश्वास, ज्या पद्धतीनं अजितदादांचं रेकॉर्ड मोडून सुनेत्रा पवार यांना बारामतीकरांनी विजयी केलं, त्यामुळे सुनेत्रा पवार यांची जबाबदारी वाढलेली आहे. त्यांनी गेल्या काही वेळापूर्वीच माध्यमांशी संवाद साधला. बारामती हे माझं कुटुंब आहे आणि सर्व बारामतीकरांची पूर्ण माझ्या कुटुंबाला साथ आहे आणि बारामतीकरांच्या विश्वासाला कदापिही तडा जाऊ देणार नाही असा विश्वास त्यांनी दाखवून बारामतीची जी धुरा आहे ती सक्षमपणे आपल्या खांद्यावर त्यांनी घेऊन एकाही कार्यकर्त्याला मी वाऱ्यावर सोडणार नाही असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. आता
बारामती विधानसभेची पोटनिवडणूक झाली. ठरल्याप्रमाणे विक्रमी मताधिक्याने सुनेत्रा पवार विजयी झाल्या. आता बारामतीचे होम ग्राउंड आहे ते जय पवार दर आठवड्यातून प्रत्येक गुरुवारी मी बारामतीकरांना वेळ देणार आहे, त्यांच्याशी संवाद साधणार आहे आणि तसा विश्वास त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केला आणि अभिवचन देखील त्यांनी या प्रचार सभेच्या निमित्ताने दिले होतं. काही वेळापूर्वी देखील त्यांनी पुन्हा त्या अभिभाषणाचा पुनरुच्चार केला आणि मी बारामतीमध्ये मंगळवारी नाही तर मंगळवारी मुंबईमध्ये असतो तर मी दर गुरुवारी आठवड्यातून एक दिवस बारामतीकरांसाठी वेळ देणार, लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार असा विश्वास दिला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून जी चर्चा होती की 2029च्या निवडणुकीची, मात्र जय पवार म्हणले की मी फक्त लोकांचं असं मत आहे की बारामतीची निवडणूक आहे ती 2029मध्ये मी लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, परंतु मी मात्र कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे असा देखील त्यांनी पुनरुच्चार केला. आणि बारामतीची जी धुरा आहे ती सुनेत्रा पवार आगामी काळात कशा पद्धतीनं सांभाळतात आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव जे खासदार पार्थ पवार आहेत आणि जय पवार आहे हे होम ग्राउंड आणि कार्यकर्त्यांशी कशा पद्धतीनं ताकद देत आहेत हे येत्या काही दिवसात समजणार आहे. अमोल तोरणे, नवराष्ट्र, बारामती. धन्यवाद. आत्ताच पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे आणि 2,19,000 मताधिक्याने सुनेत्रा वहिनींचा विजय झाला. खरं तर हा विजय आदरणीय अजितदादांनी केलेल्या विकास कामांचा विजय आहे. त्यांच्यावरती जी बारामतीकर प्रेम करतायत ते प्रेमाचा विजय आहे. दादा गेल्यानंतर अजूनही लोक दादांना विसरली नाहीत, परंतु दादा गेल्यानंतर कुणीतरी हा कारभार हाती घ्यायला पाहिजे होता. म्हणून सुनेत्रा वहिनी पुढे आल्यानंतर सुनेत्रा वहिनींवरती या बारामतीकरांनी जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाचा हा विजय आहे असं आम्हाला वाटतं. 100%. खरं तर अजितदादांचं दुःखद निधन झालं त्यामुळे ही पोटनिवडणूक लागली. महाराष्ट्रातली जनता आणि या बारामतीतली जनता त्या दुःखातून अजून बाहेर नव्हती निघाली, परंतु नियमानुसार जी निवडणूक लागते त्या निवडणुकीला पुढे जात असताना या महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची धुरा वहिनी साहेबांनी त्यांच्या खांद्यावरती घेतली आणि या पोटनिवडणुकीमध्ये बारामतीकरांनी या देशातला सर्वात विक्रमी रेकॉर्ड मोडून आज वहिनी साहेबांना विक्रमी मतांनी विजयी केलं. कारण का दादांच्या कामावरती या बारामतीकरांचा विश्वास आहे आणि तोच वारसा आदरणीय वहिनी साहेब पारदादा जयदादा पुढे चालवतील. त्यामुळे बारामतीकर सदैव त्यांच्या पाठीशी उभं राहतील. सर्वजण म्हणायची टक्का कमी झाला, पण तुम्ही आता मतदान झाल्यानंतर बघितलं असेल की निकाल लागल्यानंतर 2,19,000 वहिनींना मतदान आणि जे कोण 22 उमेदवार आहेत त्यांना 100च्या पुढे सुद्धा आकडा जाता आला नाही. म्हणजे हे बारामतीकरांनी वहिनींवर आणि अजितदादांवर जे अजितदादांनी कामं केले आहेत त्याच्यावर प्रचंड बारामतीतले लोक प्रेम करतात आणि 100% आम्हाला माहिती आहे की वहिनी एक नंबरचा बारामतीची धुरा हातात घेतल्यापासून एक नंबरचं काम करतील आणि भविष्यात बारामती जी अजितदादांना अपेक्षित होती की बारामती दादा म्हणायचे की मी बारामती देशात एक नंबर करील, अशी 100% खात्री आम्हाला वहिनींवर आहे.